विनंती आहे की आपण सर्वांनी खंडोबा ही स्मरणिका आणि अण्णासाहेब पाटील यांची एक फोटो फ्रेम या ठिकाणी साहेबांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य माताडी युनियनच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येत आहे. अण्णासाहेब पाटील पहिलं बलिदान पहिलं बलिदान बलिदान वायाला जाऊ द्यायचे नाहीत. मग अण्णासाहेब गावडे पाटील असतील, विजय पाटील असतील आणि शेकडो पोरांचं बलिदान गेलं. पहिलं मराठा समाजासाठीचं बलिदान हे अण्णासाहेब पाटलांचं गेलं. त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. बलिदान गेलेल्या सगळ्यांच्या जे स्वप्न होतं की गरीब मराठा समाज मोठा होता, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. परंतु मागं हटणार नाही. पदापेक्षा, सत्तेपेक्षा, राजकारणापेक्षा अण्णासाहेबांचं स्वप्न सर्वश्रेष्ठ मानून या समाजाला न्याय देण्याचं काम 100% आम्ही करणार. तुम्ही सुद्धा वारंवार म्हणताय की मी सुद्धा बलिदान देतो, माझा जीव गेला तरी चालत ना, मराठा समाजाचं चांगलं झालं नाही. ती मन आहे मेले तरी चालते, लाखांचा पोशिता जगला पाहिजे. माझं म्हणणं या सैगू उलट आहे, लाख मारून करायचं काय? एक मेला तरी चालेल, पण करोडो लोक सुखी झाले पाहिजे. त्यामुळं मी शेवट पदापेक्षा, सत्तेपेक्षा, राजकारणापेक्षा अण्णासाहेबांचं स्वप्न सर्वश्रेष्ठ मानून या समाजाला न्याय देण्याचं काम 100% आम्ही करणार. तुम्ही सुद्धा वारंवार म्हणताय की मी सुद्धा बलिदान देतो, माझा जीव गेला तरी चालत ना, मराठा समाजाचं चांगलं झालं नाही. ती मन आहे मेले तरी चालते, लाखांचा पोशिता जगला पाहिजे. माझं म्हणणं या सैगू उलट आहे, लाख मारून करायचं काय? एक मेला तरी चालेल, पण करोडो लोक सुखी झाले पाहिजे. त्यामुळं मी शेवट आता तर हे शेवटचं निर्णायक आंदोलन. माझं अभियान लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान की जे लोक आंदोलनात सहभागी झाले इथून पाठीमागं, त्यांनी पण पुन्हा सहभागी व्हायचं. जे झाले नाहीत आत्तापर्यंत, आता त्यांना संधी आहे की त्यांच्या आयुष्यात ते म्हणू शकणार आहे की मी या लढ्यात सहभागी होतो, या लढ्याचा साक्षीदार होतो. मागं राहून शापशिवाय घेऊ नका. महाराष्ट्रातल्या गरिबापासून श्रीमंतापर्यंत, राजकारणापासून व्यावसायिकापर्यंत जेवढे मराठी जे सहभागी झाले नाही या निर्णायक शेवटच्या आंदोलनात, आता सगळे सहभागी व्हा. सहभागी झालेले पण आणि आत्तापर्यंत आंदोलनात सहभागी न झालेले पण सगळ्यांनीच एकदा 29 ऑगस्टला आंतरवली घेऊन या आंदोलनात सहभागी व्हा. अमर रहे, अमर रहे. स्वर्गीय अण्णासाहेबजी पाटील यांच्या चरणी आपण सगळेजण नतमस्तक झालो. त्यांचं आपण सगळ्यांनी आज गाव बघितलं. अंगावरती अण्णासाहेबांचा लढा लक्षात आला तर शहारे येते. बोलणं खूप सोपं असतं. घरात छोटे छोटे लेकर असताना समाजासाठी बलिदान देणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. मी इथंच नाही तर राज्यातल्या प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो, बोलणं खूप सोपं असतं, पण बलिदान देणं खूप अवघड असतं. अण्णासाहेबांच्या मुलांना खूप मोठा वारसा आहे. सरकारपेक्षाही मोठा वारसा त्यांच्याच रक्तात ठेवतोय. अण्णासाहेबांचे विचार आपण कायम महाराष्ट्राच्या स्मरणात ठेवले पाहिजे. अण्णासाहेबांच्या विचारापेक्षा ना पक्ष किंवा सत्ता मोठी आहे. अण्णासाहेबांचं योगदान या समाजासाठी खूप मोठं आहे. या समाजासाठी ते पहिलं बलिदान आहे. आपल्याला अण्णासाहेब पाटलांचं बलिदान वयाला जाऊ द्यायचं नाही. आपल्याला जेवढे बलिदान झाले अण्णासाहेब जावळे पाटलांपासून, वैद्य पाटलांपासून, नेतेपासून, ते आपल्या शेकडो लेकरांनी बलिदान दिले. हे बलिदान वयाला जाऊ द्यायचं नाही म्हणून आपण 3 वर्षापासून लढाई लढतोय. आणि आज याच अण्णासाहेबांच्या पवित्र घरात
इथलं कुंडी प्रमाणपत्र निघलेलं सुद्धा अण्णाच्याच घरात दिले. अण्णाला अण्णासाहेब पाटलांना आज खूप चांगलं वाटत असेल की ते बघत असतील की जे त्यांचं स्वप्न होतं ते योगायोगाने घडलं. मला माहित नाही ते कसं घडलं, योगायोगाने घडलं तरी पोरगा आला आता प्रमाणपत्र घेऊन. हेच अण्णासाहेबाचं स्वप्न होतं आणि योग पण बघा, अण्णासाहेबाच्या घरातच प्रमाणपत्र आपण आता दिलंय. अण्णासाहेबाला आता खरी श्रद्धांजली आदरांजली. आपलं नाही काढेल घरी अण्णासाहेबाचं खरंच स्वप्न काय असतं, माझं एखादं स्वप्न आहे आणि ते मी हयात नसताना जर झालं, ते स्वप्न असताना त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर वेगळा स्वप्नपूर्तीचा माणसाला आनंद असतो. जे अण्णासाहेबांनी आपल्यासाठी बलिदान दिलं, आज तेच पोरगा एक पळत पळत घेऊन आला पत्र. अण्णासाहेबांचं स्वप्न होतं की माझ्या घराघरातल्या लेकराला आरक्षण मिळावं, ते मोठं व्हावं, त्यासाठी बलिदान दिलेलं. आज अण्णासाहेब पाटील वरून बघत असतील की पाटील साहेब तुमचं स्वप्न आम्ही 100% पूर्ण करतो, माझ्याला पण पूर्ण करणार आहोत. आपण फक्त वारसा अण्णासाहेबांच्या विचाराचा चालवावा हे मात्र माझी विनंती. अण्णासाहेबांच्या रक्तापेक्षा त्यांच्या विचारापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही, काहीच मोठं. तुमच्यासाठी लई मोठा वारसा आहे, हिमालयाप्रमाणे तो वारसा आहे. तो आम्ही सांगायला नाही पाहिजे, तुमच्यातच ते रक्त खेळत आहे. काही पण असो, अण्णासाहेबाच्या विचाराच्या पुढे सगळ्या विचाराला लाथ मारली पाहिजे. अण्णासाहेबाचे विचार आपल्यासाठी खूप मोठे आहे. आज अण्णासाहेबांचं खरंच त्यांच्या घरात ते प्रमाणपत्र दिल्यामुळे मी सुद्धा आज खूप भारावून गेलो की आपल्या अण्णासाहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हावं ही सगळ्यांना विनंती आहे. आणि जे आत्तापर्यंत सहभागी झाले त्यांनी पण व्हायचंय आणि जे झाले नाही आता त्यांनी घराच्या बाहेर निघायचंय. किमान त्यांना जगताना लाज तरी वाटणार नाही की आपण ह्या लढ्यात सहभागीच नव्हतो. त्यामुळं इथून पाठीमागे सहभागी झालेले सगळे आणि आत्तापर्यंत झालेले सगळ्यांनी या 29 ऑगस्टच्या आंतरवालीच्या लढ्यात सहभागी व्हा आणि सगळेजण कोणीही मागं राहू नका, सगळेजण पाठवला चला. जय शिव.